पोलीस रविराजच्या घरी पोहोचलेले असतात. ते म्हणतात, आम्ही नागराज किल्लेदारांना अटक करण्यासाठी आलोत. त्यांनी आपल्या कुटुंबास जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा नागराज म्हणतो, रविराज किल्लेदाराला मी का मारेल? तो माझा सक्का भाऊ आहे. रविराज तिथे येतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं झालं सिनियर तू आला. तुला एक सांगायचंय, 22 वर्षापूर्वीचा मास्टरमाइंड ज्याला आपण शोधत होतो तो दुसरा कोणी नाही, हा नागराज काका आहे. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत याला अरेस्ट करा. रविराज म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत मी हे काय ऐकतोय? नागराज म्हणतोय, दादा मलाही कळत नाहीये हे काय बोलतायत. मला तर वाटतंय हा नक्की मस्करी करतोय. रविराज म्हणतो, ए नागराज, अर्जुन कधीही हातात पुरावे असल्याशिवाय खोटा आरोप करणार नाही. नागराज म्हणतो, तुम्ही लोके असं का बोलतायत? 22 वर्षापूर्वी तुमचा अपघात महिपत शिकरेने घडून आणलाय याची कबुली त्यांनी दिली आहे. तेव्हा सायली म्हणते, केलं होतं ना कबूल, पण त्याच वेळेला हेही सांगितलं होतं कोणीतरी सुपारी दिली होती आणि ती सुपारी तुम्ही दिली आहे नागराज काका. रविराज म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन तुम्हाला असं का वाटतंय यामागे नागराजचा हात आहे? तुमच्या हातात असं काय ज्यामुळे तुम्ही नागराजला अटक करावी लागतीये? अर्जुन म्हणतो, सांगतो सिनियर, कारण नागराज काका अजूनही महिपत शिकरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे हे आम्हाला माहिती होतं. तेव्हा अर्जुन नागराजने काय काय केलं ते सगळं सांगतो. नागराज म्हणतो, तुम्ही काही बोलणार का? तेव्हा सायली म्हणते, आम्ही खोटं बोलणार असू पण तुमची बायको तर खोटं नाही ना बोलणार. नागराज म्हणतो, माझ्या बायकोला काही कळत नाही. सध्या तिचं डोकं ठिकाणावर नाहीये. 5 मिनिटं आधी बोललेलं तिच्या लक्षात नाही राहत. तेव्हा सुमन समोर येऊन म्हणते, मला सगळं कळतंय, सगळं आठवतंय आणि हे तर कधीच विसरणार नाही की मला महिपतने नाही तर तुम्हीच किडनॅप केलं होतं. नागराज म्हणतो, हिचं काही ऐकू नका, हिच्यावर विश्वास ठेवू नका, हिला सायकॅट्रिस्टच्या गोळ्या चालू आहेत. रविराज म्हणतो, हे कसं शक्य आहे? डॉक्टरांनी स्वतः चेक केलं होतं ना. तेव्हा सायली म्हणते, त्यांनी आमच्या विनंतीमुळे चेक केलं. नागराज म्हणतो, सुमन खोटं बोलली, तू माझ्याशी नाटक केलंस. सुमन म्हणते, का नाटक फक्त तुम्हालाच करता येतं? सभ्य असल्याचं नाटक, बायकोची काळजी घेण्याचं नाटक, सख्या भावावर प्रेम करण्याचं नाटक, पण आता ही सगळी नाटक तुमच्यावर उलटली आहेत. रविराज म्हणतो, अर्जुन तुला हे इन्व्हेस्टिगेशन सुरू करावं असं का वाटलं? अर्जुन म्हणतो, कारण मला डाऊट आला होता की तुझ्या अपघातामागे नागराजचा हात आहे. त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतो, आता फक्त संशय उरला नाही सर, आमच्याकडे तुमच्या भावाचा पुरावा पण आहे. नागराज म्हणतो, पुरावा? कोणता पुरावा आहे तुमच्याकडे? दाखवा. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत तो व्हिडिओ सगळ्यांसमोर सगळ्यांना दाखवतो. नागराज म्हणतो, दादा हे खोटंही सगळं, मी नाही केलंय, खोटंही सगळं. रविराज नागराजच्या जवळ येतो, त्याची कॉलर पकडतो आणि 2-3 जोरात कानाखाली मारतो. त्यानंतर तो नागराजला लाथाने तुडवतो. रविराज म्हणतो, इन्स्पेक्टर घेऊन जा याला, मला याचं तोंडही बघायची इच्छा नाही आहे. अर्जुन नागराजची कॉलर पकडतो आणि म्हणतो, तुझी सावलीसुद्धा मी या घरावर पडू देणार नाही. पुढील एपिसोडमध्ये रविराजची खरी मुलगी त्याला भेटते. ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.